खऱ्या अर्थाने जे काँग्रेसची बी टीम भाजपची बी टीम म्हणणारे जी लोक आहेत त्यांनीच हे मॅच फिक्सिंग करून अशा पद्धतीचं वरच्या लेवलवर उमेदवार देण्याबद्दलची जी काय ॲडजस्टमेंट चालू आहे हे अत्यंत चुकीचं आहे। म्हणून त्यांनी इतरांना नाव ठेवण्याचा काही विषय नाही आहे। बी टीम आम्ही नाही आहेत, तर आम्ही ए टीम आहे आणि ती वंचित बहुजन आघाडीची ए टीम आहे आणि ही वंचित बहुजन आघाडी निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये जोमाने निवडणुका लढवेल। एक समर्थ पर्याय म्हणून जनतेला द्यायला पाहिजे होता आणि म्हणून तो पर्याय बाळासाहेबांनी या सगळ्या उपेक्षित माणसातला वंचित समाजातल्या माणसाला सोबत घेऊन ही निवडणुकीमध्ये सामोरे जातात। एक फार मोठं धाडस आहे बाळासाहेबांचं। खरं म्हणजे असा प्रयोग आतापर्यंत कुणी केला नाही वंचितांना सोबत घेऊन जाण्याचा। आणि जो काही समाजामधला 57% जो समाज आहे या समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी हे पाऊल उचललेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं आम्हाला वंचित समाज सर्व एकत्रित करून निश्चितपणानं यश मिळणार आहे। म्हणून काँग्रेसला वाटतंय की आम्ही त्यांच्यासोबत जावं। आम्ही तशा प्रकारचे त्यांना 2 ऑप्शन दिले होते। एक तर उमेदवार आम्ही जाहीर केलेले आहेत, त्यांना माघारी घेता येणार नाही। बाळासाहेबांना कोणी परत नाव ठेवता कामा नये, कारण वंचितमध्ये उमेदवारी दिली आणि पुन्हा माघारी घेतलं तर काँग्रेस राष्ट्रवादी भाजप सेना जे करतात तेच आम्ही केल्यासारखं होईल। म्हणून बाळासाहेब म्हणले की जे उमेदवार जाहीर केले त्यात काही तडजोड नाही आहे। जर त्यांना वाटलंच आमच्या संघ यायचं असेल तर त्यांनी जे काही आमचे 22 उमेदवार आहेत त्यांना एबी फॉर्म जोडावा आणि ते काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचा एबी फॉर्म जोडून त्यांना निवडणुकीला सामोरे करावं ही बाळासाहेबांनी त्यांना पर्याय दिला। याच्या उपरी आणखीन एक पर्याय दिला होता की जर सगळे एकत्र आणि शुद्ध अंतकरणाने जर आपण एकत्र बसणार असू तर सगळ्यांनी तिघांनाही 16 जागा वाटून घ्याव्या आणि त्या बाबतीत तडजोड करता येईल। आणखीन आता उद्या आमची शेवटची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे या उमेदवार जाहीर करण्याची उद्या 3 वाजता आंबेडकर भवन मुंबई इथे होणार आहे। ते बाळासाहेब त्याला सगळे उमेदवारांची रिमेनिंग जी काही उमेदवार राहिलेत त्यांची उमेदवारी जाहीर करणार आहेत। तत्पूर्वी जर त्यांनी काही प्रस्ताव आमच्याकडे येस म्हणून त्यांचं जर काही आलं तर त्याच्यावर आम्हाला पुनर्विचार करता येईल। युतीबद्दल आघाडीच्या युतीबाबत पूर्ण मिळाला का आता? नाही, आघाडीच्या पूर्ण उद्या 3 वाजेपर्यंत त्यांनी आम्ही दिलेले 2 प्रपोजल आहेत त्यापैकी जर ॲक्सेप्ट केले त्यांनी तर आम्हाला आणखीन पुनर्विचार करून आघाडी करता येईल अशातलं येणार नाही अशातला काही भाग नाही आहे। पण 3 वाजेपर्यंत त्याच्यानंतर मग बाळासाहेबांनी जे म्हटल्याप्रमाणे पुढे आमचं काही तडजोड होणार नाही आणि मग आम्ही सरळ आमच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। आणि खरी लढत महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भाजप अशीच होईल आणि ती अगदी जोमानं होईल, कारण ओबीसीचा जो प्रमुख BJPचा वोटर्स आहे ओबीसी हा तो आता बाळासाहेबांसोबत आहे। म्हणून आम्हाला कोणाला आता भीक घालण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे। आम्ही त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ आणि लोकांच्या बळावर, लोकांच्या मदतीवर, लोकांच्या हिमतीवर आम्ही निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये यश प्राप्त करू।